तर आज आहे ना घराच्या बाहेर गेलो होतो तर हा नजारा बघायला भेटला होता. तर जय श्रीराम भावांनो. तर आज आहे ना सकाळी देवपूजा केली, मग देवाच्या पाया पडलो आणि बाहेर आलो होतो. बघतो एवढा पाऊस होता ना, पाऊस तर आज काय थांबायचं नावच घेत नव्हता. तर ज्यांना माहित नाही त्यांना सांगायचं होतं, श्री काळभैरवनाथ महाराज मुकई यांचं ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्रामला. जर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओच्या रूपात जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काळभैरवनाथ महाराज मुकई या अकाउंटला फॉलो करा. मग कुठं पाऊस थांबला, मग आम्ही आलो होतो सोमेश्वरची चटकदार भेळ खायला. आणि इथली भेळ पण खूप भारी आहे. तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मग असं लिंबू पिळायचं मग लय भारी लागते. आणि भेळ खापता खपत नाही आणि सगळी खाल्ली तर पण माणूसच पॅक होते. आणि भेळ खाऊन आम्ही तर पॅक झालतोच, पण तरी पण पुढे आल्यावर लस्सी आणि स्टिंग घेतलीच. आणि कोरेगाव भीमाची नदी ना, इथलं वातावरण असलं भारी झालतं ना की विषयच नाही. आणि मग आम्ही घरी चाललो होतो तर इकडे पाऊस सुरू झालता. मग तुम्ही इकडचा व्ह्यू एन्जॉय करा.